हाय, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे सगळे मजे? तर झालेली आहे आपल्या दिवसाला सुरुवात. तर सुरुवात आपली झालेली आहे गरम पाण्यापासून. तर इथं चहा पाणी ह्यांचं झालेलं आहे, पण माझं राहिलेलं होतं. तर म्हणलं आपलं आंघोळ वगैरे तर सर्व झालेलं आहे. आता ह्यांचंही झालेलं आहे. ह्यांचा नाश्त्याला ह्यांना बनवून दिलेला आहे, पण माझं राहिलेलं आहे. तर म्हणलं आपण घेऊया स्वतःसाठी गरम पाणी. इथं बनवून घेत आहे. सकाळी सकाळी गरम पाणी पिलं म्हणजे छान वाटतं आणि इळही छान जातो. त्यामुळे मला सवय झाली आहे गरम पाण्याची. तर सकाळी माझं सगळ्यात अगोदर असतं तो गरम पाणी. आणि तेही जास्त असं गार वगैरे घेत नाही मी. जसं आपण चहा कसं चटके घेत घेत पितो, तसं मी गरम पाणी हे पित असते. तर तेवढ्यात तुम्हाला बोलतच इथं फोन आलेला होता. फोनवर बोलत पाणी घेत होते आणि फोनवरही बोलत होते. तर ह्यांचं काय नाश्त्याला अगोदर म्हणले बनवायची सुरुवातही केली आणि नंतर मग बनवलं, त्यांना दिलं. पण त्यांना जे बनवलं ते मला आवडत नाही, यामुळे मी काही त्यांचा नाश्त्याचं काही खाल्लं नाही. आणि मला ह्या सोमवार होता तर खूप भूक लागली होती. गरम पाणी करून घेतलं आणि आज त्यांनी देवपूजा वगैरे केलेली नव्हती. मग देवपूजा होती माझ्याकडं. म्हणलं राहू दे, आता मीही बरेच दिवस झाला देवपूजा केलेली नाही, मी करते. आणि कसं माणसांनी जर देवपूजा केली तर तिथली साफसफाई वगैरे ही एवढी करत नाहीत. तर आता बरेच दिवस झालं तेच देवपूजा करतायत, त्यामुळं करतात जिथल्यापुरती तितकी. पण आज मी म्हणलं जरा माझ्या हाताने मी थोडीशी स्वच्छता करते आणि त्यामुळं म्हणलं राहू द्या, मी करते. तर सगळं अगोदर आता मंदिर वगैरे झाडून हे करून साफसफाई करून घेतली. तुम्हाला काही ते दाखवलेलं नाही आहे मी. आणि आता इथं सर्वांना देवांना वगैरे आंघोळ्या वगैरे घालून घेत आहे. देव घासले नाहीत कारण अगोदरच खूप उशीर झाला मला. म्हणलं अगोदर दोन एक दिवशी म्हणलं आजच हे करून घेते. आणि देवही तसे स्वच्छ होते, काही घासण्याची वगैरे काही गरज नव्हती त्यांना. तर मंदिर वगैरे म्हणतात ना, झाडून हे करून घेतलं होतं, वरून खालून चौकून झाडून घेतलं, साफसफाई करून घेतली. आणि मग नंतर आपली जी नित्य सेवा असती ती करायला सुरुवात केलेली आहे. तर नित्यसेवेमध्ये मी जे माझ्याकडे सामान उपलब्ध असणं यामध्येच करत असते. एवढं काय जास्त तामझाम वगैरे करत नाही. फुलं मला कधीतरीच भेटतात. रोज फुलं वगैरे काही भेटत नाही आहेत मला. पण तरीही मी माझा प्रयत्न असतो जे आपलं फक्त मन स्वच्छ आणि सुंदर ठेवायचं आणि जे आपल्याकडं साहित्य आहे त्यामध्ये देवपूजा करून घ्यायची आहे. तर तुम्ही म्हणता हे काय ठेवत आहे इथं वाटीमध्ये? तर ह्या कवड्या आहेत, ज्या लक्ष्मीला म्हणतात प्रिय आहेत कवड्या. तर त्या कवड्या आहेत. त्याही मस्त आपल्या तांदूळ वगैरे बदलले. आज मंगळवार होता. अन्नपूर्णा मातेचेही तांदूळ बदलले आणि कवड्या खाल्ले हे तांदूळ बदलले. आणि मग ह्यांना काही ते जमत नाही बदली. मग ते म्हणत असतात की ज्यावेळेस तांदूळ वगैरे तुला बदलायचे आहेत तर त्या दिवशी देवपूजा तूच करत जा. तर मीही म्हणलं आज चला. आणि काय झालं ना, कमळगट्ट्याची माळा आहे माझ्याकडं, पण स्त्री यंत्र नाही आहे. तर कमळगट्ट्याच्या माळीलाही आज तूप वगैरे लावून घेतलं. तेही हप्त्यात लावत असते दोन्ही माळांना. म्हणजे माळी कशा अशा जरा रखरख दिसत नाहीत, एकदम छान राहतात आणि खराबही होत नाही. त्यामुळं मग ज्या दिवशी माझ्याकडे देवपूजा असते त्या दिवशी मग मला खूप वेळ लागतो. मग व्हिडिओ तुम्हाला थोडासा फास्ट करून दाखवलेला आहे. दोन्ही माळींना तूप लावून घ्यायचं आणि म्हणजे माळ अशी खराब होत नाही. आपण जर तूप लावून ठेवलं की, सुरुवातीला हे लावतेच, म्हणजे लावलेलंच असतं आपण. पण आताही आपण देवपूजा वगैरे करायला की मग माझं असतं, मी तूप वगैरे लावून घेत असते माळींना. मग ते छान अशा चमक मारतात, मस्त सुंदर दिसत असणार. आणि मंदिरात जरी बघितलं की असं प्रसन्न वातावरण वाटतं, रखरख वाटत नाही. आणि नैवेद्याचं म्हणतात तर माझ्याकडं 2 वाट्या आहेत. त्यामध्ये खडीसाखर किंवा साखर माझ्याकडे जे उपलब्ध आहे ते दाखवून घेण्याचा प्रयत्न करत असते. तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसतच असेल मी काय केलेलं आहे. तर असंच असते माझी एकदम साधी आणि सिंपल देवपूजा. जास्त काय हे करत बसत नाही, पाहू शकता. तर आता स्वामींची आरती वगैरे मी करून घेत आहे. आरती सकाळची करते, कधी करते आणि कधी नाही जमली तर करतही नाही. पण नित्यसेवा करताना मग करते किंवा कधी संध्याकाळी करते. पण आरती ही असतीच आपली घरामध्ये. एक टाईम का होईना आरती आपण स्वामींची घरामध्ये करतच असतो. आणि आरतीला असल कापूरता कापराने करते, नसल कापूरता आपला जो दिवा आपण लावलेला असतो त्या दिव्यानंच करते. असं काही नाही की म्हणजे मी म्हणलं ना तुम्हाला की मला असं वाटत नाही की माझ्याकडे हे नाही आहे ते नाही आहे. ते नाही आहे म्हणून दुःखी होण्यापेक्षा जे आहे त्यामध्ये प्रसन्न मन असं उत्साहित आनंदी करायचं आणि त्यातूनच आपली जशी होईल तशी सेवा ही करून घ्यायची, असं माझं ठरलेलंच असतं. खडीसाखर घालून नैवेद्य दाखवून घेतला. नंतर माझ्या लक्षात आलं की आंबा हे आहे. मग आंब्याचाही नैवेद्य दाखवून घेतला, ठेवून घेतला स्वामींना, म्हणजे जे आपल्याकडे उपलब्ध आहे तेच. आणि बाहेर माझी इथं तुळशी मैया आहे. तुळशी मैयाला काही सध्या पाणी घालण्याची गरज नाही आहे कारण खूप पाणी झालं आहे. 2-3 दिवस झाला आमच्याकडं खूप पाऊस आहे. पण तरीही म्हणलं थोडंसं घालून घ्यावा. तुळशी मैयाला पाणी घालून घेतलं. सूर्यनारायणला अर्घ्य देऊन घेतला.
तर असं असतं माझी साधी आणि सिंपल एकदम नित्य सेवा आहे. ज्यांना डिटेलमध्ये सेवा माहीत आहे, माझं जर काही चुकलं असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा की हे असं असं नसतं करायचं, असं असं करायचं. कारण मीही काही परफेक्ट नाही आहे, माझ्याकडनंही खूप साऱ्या चुका होतात. मलाही एवढी माहीत नाही, जेवढी मला माहिती आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्नच करत असते. पण वेगळं काय करत असेल तर नक्कीच कमेंटद्वारे मला सांगण्याचा प्रयत्न करा. असं मला अंमलात आणण्यासारखं तर मी नक्कीच आणण्याचा प्रयत्न करेन. तर तिथं माझ्याकडं छोटी आपलं शिखर शिंगणापूर आहे म्हणतात की नाही, तर तिथून मी अशी छोटी दगडाची आपली ह्याची नंदी आणि महादेवांची मस्त मूर्ती आणलेली आहे शिखर शिंगणापूर इथून. तर इथं माझं भाड्याचं रूम असल्यामुळं म्हणून बाहेर ठेवलेलं आहे मी. तुळशी मैयापाशी नाही, तुळशी मैयापासून थोडीशी लांब आहे, पण ठेवायची कुठं हा प्रश्न आहे मला. तर मी इथं बाहेर ठेवलेली आहे. तुळशी मैया इकडे लांब आहे म्हणतात, तुळशी मैयापाशी ठेवू नये. तर लांब आहे, दोघांचं अंतर दोन्ही लांब लांब आहे. हे इकडं तुळशी मैया आहे आणि थोडंसं लांब आहे ते शंकर आणि नंदी थोडेसे बाहेर ठेवलेले आहेत मी. तर असं आहे मस्त. आता तुळशी मैयाला अगरबत्ती लावून घेतली, शंकरांना ही अगरबत्ती वगैरे लावून घेतलेली आहे. म्हणतात शंकरांना हळदी कुंकू वगैरे लावू नये, तर मीही लावत नाही, भस्म लावते. तर असं आहे बघा, साधी सिंपल आपली देवपूजा आता झालेली आहे. तर आता चला झालेली आहे देवपूजा. आता देवपूजा झालेली आहे, सकाळचं प्रसन्न वातावरण आहे, मस्त छान अशी आपली दिवसाला सुरुवात झालेली आहे. तर सर्वांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. कसे सगळे मजेत? तर चला बाकीचे कामं राहिलेली आहेत. आता राहिलेला आहे स्वयंपाक. हे तर झाला साजा भोजन, आता राहिलेला आहे स्वयंपाक. आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि मग तुमच्याशी गप्पा मारते. आज ना कालचं सोमवार असल्यामुळे काय झालं, थोडंसं भूक लागली. म्हणलं तर नाश्ता करण्याच्या अगोदर पहिलं काहीतरी खाऊन घेते. तर मला आता सकाळी सकाळी खायचं काय, तर चहानं टोस्ट बिस्किट काहीतरी खाते आणि नंतर नाश्ता बनवायला सुरुवात करते. नाश्त्याला म्हणतात तर आज बनवायचे आहेत आपल्याला लाल वाटाणा म्हणतो, हरभरा म्हणतो की नाही आपण. हे बघा, हे रात्रभर भिजत ठेवलं होतं आम्ही. यामध्ये हे हरभरा आपल्याला बनवायचं आहे. आता नाश्त्याला बनवायचं आहे हरभरा. पटकन होईल बनवून हे, पण तेवढा भूक लागेल, थोडंसं खाऊन घेते. या तुम्ही सर्वजण चहा घ्यायला. चहा बनवून घेतलेला आहे, तुम्ही पण या. झालेला आहे चहा, या चहा घ्यायला सर्वांनी. म्हणतात चहाही घ्यायचा आहे हिला, आणि ते हे पण खाते. तर मला चहाशी काही घेणं देणं नाही, मला चहाची तलब आहे, काहीच नाही चहाशी. पण आता भूक लागली म्हणून चहा आणि बटर खायचे आहेत मला. हे म्हणताना काय झालं कपाळाला, तर मी भस्म लावलेला आहे आता देवपूजा करताना. तसं आहे. तर या बरं सर्वांनी चहा घ्या, मी चहा घेते आणि नंतर बघते आता. तर तसं चला झालेले आहेत काम. आता धुनी भांडी स्वयंपाक सगळं झालेलं आहे. चहा घेतला, नंतर काय शूट वगैरे केलं नाही, तुम्हाला दाखवलं नाही मला, कारण खूप राडा पडला होता, स्वयंपाक होता. आणि नेमकं मध्येच गॅस गेला, ते वेगळाच वैताग होता. गॅस गेला, मग गॅसची कशी तरी तडजोड केली आणि तिथून पुढे स्वयंपाक केला. मग लई डोकं खाल्लं माझं, माहिती आहे का. चांगलं सकाळी चांगली छान छान सुरुवात झाली आणि त्यामध्येच गॅस वगैरे गेले की मग खूप टेन्शन येत होते. आणायचा, हे करायचा, ह्याला फोन कर, त्याला फोन कर, असं कर तसं कर, तिला पिढी भाग लागतात. आणि तसंच झालं आज माझ्यासोबत. म्हणून तर काय शूट करायचा मोठा राहिला नाही, तर पूर्ण स्वयंपाक दाखवणार होते मी तुम्हालाच, तर नाही दाखवला. असो, तर आता झालेला आहे स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि आता जेवण राहिलेलं आहे माझं. आणि भूक म्हणताना मला खूप लागलेली आहे. आता 12:30 पावणे 1 झालेला आहे. स्वयंपाक झाले, कामं वगैरे झालीत आता. तर चला मी इथंच थांबते आता. असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.